नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे राजा राणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण भोंडूचा सरबत किंवा कॅशू ॲपलचा सरबत कसा बनवणार आहे ते बघणार आहोत। तर संत्र्यापेक्षा 5 पट व्हिटॅमिन सी असलेलं हे फळ उन्हाळ्यात खायलाच हवं। आपण सर्वजण काजू हेल्दी स्नॅक्स म्हणून खातो, तर काजूबरोबरच काजू फळंही खायला हवीत, कारण तेही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत। हा भोंडू आहे, माझ्या हातामध्ये ते 2 आहेत, जे एक रेड कलरचा आहे आणि एक येलो कलरचा आहे। तर तुम्ही पाहू शकता पुढे झाडाला खूप छान असे मोहर आलेला आहे। आता मी आणल्यानंतर चांगलं वॉश करून घ्यायचं आहे, कारण त्यावरती आळ्या वगैरे असतात त्यामुळे। तर आता आपण रेड ज्या कलरचे आहेत ते मध्ये तुरट लागतात ते घेतले तर, आणि जे येलो कलरचे आहेत जास्त चांगले पिकलेले आहेत ते गोड लागतात, त्यामुळे आपण येल्लो याचा सरबत बनवणार आहोत। तर आता आपण त्याचे काजू काढून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण त्याचा काजू काढून घ्यायचे आहेत त्याचे। या भोंडू फळामध्ये झिंक, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, लुटीन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, फायबर, कार्बोहायड्रेट इत्यादी अँटीऑक्सिडंट्स यासारखे पोषक घटक असतात। काजू फळ खाणं तापावर परिणामकारक आहे, याशिवाय पोटाचे आरोग्यही चांगले राहते। काजू फळामध्ये असलेलं प्रोटीन त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करते। गोवा आणि केरळ ही देशातील 2 राज्ये आहेत जी फेनी आणि नॉन अल्कोहोलिक पेय आणि काजूचा रस, सरबत, जाम, कँडीज, चटण्या आणि लोणची यासारखी इतर उत्पादने तयार करण्यासाठी काजू फळाचा वापर करतात। आता आपण जे येल्लो कलरचे भोंडू घेतले होते त्याची मागची आणि पुढची बाजू आपण कट करून घेणार आहोत, आणि त्यानंतर त्याचे आपण छोटे छोटे पार्ट्स म्हणजे छोट्या पार्ट्समध्ये ते कट करून घेणार आहोत ज्यूस बनवण्यासाठी। हे फळ खूप ज्युसी आहे, तुम्ही कट करताना सुद्धा यामधून ज्यूस बाहेर निघतो। या फळामध्ये संत्र्यापेक्षा 5 पट जास्त व्हिटॅमिन सी आहे, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते। अनेक देशांमध्ये अनेक प्रकारच्या पेयांची चव वाढवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो। त्याची चव गोड तसेच तुरट असते। खाण्यापूर्वी ते चांगले धुवावे किंवा मिठाच्या पाण्यात 2 मिनिटे उकळल्यानंतर वापरावे, त्यामुळे तुरट चव निघून जाते। आता आपलं जे चिरलेली फळं आहेत ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याचा ज्यूस बनवणार आहोत। तर त्यामध्ये आपण आपल्याला जसं गोड आवडतं त्याप्रमाणे त्यामध्ये शुगर टाकून थोडंसं पाणी टाकून ते आपण मिश्रण पूर्ण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। तर हे ग्राइंड होत नाही, यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे आपल्याला ग्राइंड जरा जास्त वेळ करायला लागतं। आपण 2 वेळा करू शकतो ग्राइंडिंग, पहिल्यांदा करून थोडासा ज्यूस काढून आपण डबल ते ग्राइंड करू शकतो। आणि फायनली तुम्ही पाहू शकता मी ते ग्राइंड करून घेतलेलं आहे। तर ते स्ट्रेन होत नाही आहे, लवकर गाळलं जात नाही आहे। तर आता मी इथे छोटी गाळणी यूज केली आहे, तर त्यापेक्षा तुम्ही मोठी गाळणी आपली याची पुरण चाळायची वगैरे चाळणी यूज करू शकता, किंवा एखादं एकदम थिन लेअरचं जे कापड असतं पातळ ते यूज करू शकता, त्याने पटकन असं त्याचा ज्यूस काढला जातो। फायनली आपला ज्यूस काढून झालेला आहे। तर त्यामध्ये आपण आपल्या चवीनुसार लिंबू थोडंसं पिळणार आहोत, आणि आपण त्यामध्ये ब्लॅक पेपर काळी मिरी पावडर थोडीशी ॲड करणार आहोत त्यामध्ये, आणि त्यानंतर थोडंसं चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहोत। आपण जसं आपल्या लिंबू सरबतमध्ये मीठ टाकतो त्याप्रमाणे यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत। सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे आपण त्यामध्ये एक आईस क्यूब टाकणार आहोत, म्हणजे तो थंड सरबत आपल्याला खूप छान असा लागेल। फायनली आपला भोंडूचा सरबत तयार झाला आहे।